हॅलो मॅम, गुड इव्हनिंग. हॅलो, गुड इव्हनिंग. मॅम, व्हाईट डिस्चार्ज म्हणजे काय आणि ते नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, कसं समजायचं? पांढरं पाणी जाणे किंवा वाईट डिस्चार्ज होणे हा नॉर्मल पण असू शकतं आणि अबनॉर्मल पण असू शकतं, बट बहुतेक वेळा हा एक नैसर्गिक गोष्ट आहे. हे पांढरे पाणी म्हणजे जे योनिमार्गातून पाण्यासारखं, ज्याला काही रंग नाहीये, वास नाहीये, हे असलं पाणी जे अंगावरून जाते ह्याला म्हणतो आपण नॉर्मल वजायनल डिस्चार्ज किंवा योनिमार्गातून जाणारं पाणी. आणि ह्याला घाबरायचं बिलकुल गरज नाहीये, कारण हे खूप महत्वाचं आहे आपली योनिमार्गाचं संरक्षण करण्यासाठी. त्याच्या जंतू संसर्ग होण्यापासून हे आपल्या रोगनिरोधक शक्ती ह्याच्यात असतं. त्यामुळे पांढरं पाणी अंगावर जाते त्यासाठी घाबरायची काहीच गरज नाही. कधी घाबरायचं किंवा कधी ते अबनॉर्मल म्हणू शकतो की जेव्हा त्याचा रंग दह्यासारखं होतो किंवा ग्रे कलर होतो किंवा पिवळसर, असं घट्ट पिवळसर रंग येतो, तर त्याला म्हणतो आपण अबनॉर्मल वजायनल डिस्चार्ज. आणि त्याच्यासोबतच एक पेक्युलियर म्हणजे खूपच वेगळं घाण वास येणे हे बरोबर नसतं. आणि त्याच्या सोबतच जर खालच्या अंगाला खास सुटत असेल तर ते ॲबनॉर्मल असतं. असं तिन्ही पैकी काही होत असेल तर आपल्या डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे, कारण पांढऱ्या पाणीचं ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं आहे. सांगितलं नॉर्मल.